शासन आणि राजकारण, लोकशाही विचाराचा बुलंद आवाज, लोक परिषद न्यूज। हाँ, तर एकनाथ शिंदे साहेबांचे जितके आहे ना, यावेळी प्रकरण गेलं ते स्वतः पत्रकार राहिलेले, एकदा आमदार राहिले, एकदा खासदार राहिलेले, आणि शासकीय कामकाजातून हरिजन शब्द वगळण्यात यावा, परंतु जाणीवपूर्वक मागचे जे पालकमंत्री होते त्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रिन्सिपल सचिवांना आदेशित केलेलं एक पत्रक जारी केलेलं आहे की सार्वजनिक जीवनातून आणि शासकीय कामकाजातून हरिजन शब्द वगळण्यात यावा, परंतु जाणीवपूर्वक मागचे जे पालकमंत्री होते त्यांनी हा सगळा खोडसाळपणा केलेला आहे। इम्तियाज जलील जर यांच्यात एवढी हिंमत आहे आणि त्यांना जर एवढा बौद्ध समाजाची कळवळा असेल तर इम्तियाज जलील यांनी सर्वप्रथम अब्दुल सत्तार यांचा निषेध करावा, कारण त्यांच्या कार्यकाळात हे झालेलं आहे। आणि या अनुषंगाने आम्ही कलेक्टर महोदय आणि विभागीय आयुक्त यांना आमचं निवेदन पाठवलेलं आहे की आणि हरिजन शब्द हा नष्ट केलेला आहे। आणि इथला जो खासदार आहे, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जो हरिजन शब्द वारंवार वापरला, एक वेळच नाही तर तो 7-8 वेळेस वापरला, म्हणून आंबेडकर समाजाचा भावना दुखलेल्या आहेत। म्हणून आम्ही आंबेडकर समाजाच्या वतीने येणाऱ्या 23 तारखेला प्रचंड लाखोच्या संख्येने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। मोर्चाचं आयोजन याच्यासाठी केलेलं आहे ज्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत जी कारवाई नाही केली आणि कारवाई नाही केल्या म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन त्यांना पोलिसांना जबाब विचारण्यासाठी की त्यांना त्वरित अटक करा, नसता आम्ही 23 तारखेला मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही।